गावठी आंब्याच्या कैऱ्या आहेत, ह्या भिजायला घातल्या आहेत, फोडून घ्यायच्यात स्वच्छ करून. 2 तास ठेवल्या तरी चालतात. काल पाण्यात ठेवलेल्या कैऱ्या आज बाहेर काढून त्याचे असे देठ काढून घेतले. ते कैऱ्या स्वच्छ पुसून घेतल्या ते आणि असं आता अडकित्याने त्याची कटाई चालली. एक 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 करून सगळ्या कट करायच्या. एका कैरीचे 8 तुकडे होत आहेत. किती वेळ लागेल एवढ्या कैऱ्या फोडायला? तर आपण आता एवढ्या सगळ्या कैऱ्या फोडून झाल्यानंतर भेटूया. आता या कैऱ्या फोडल्यात, याच्यातलं घाण काढून घेऊया, साफ करून घेऊया. बस ना. साफ केल्यावर खराब नाही होत, चांगलं बनतं लोणचं. पोया काढायच्या. खूप कैऱ्या होत्या म्हणून मी बी थोडी हेल्प करते. सगळे साफ करायला कमीत कमी 1 घंटा तरी लागेल. तर पाहू शकता एवढ्या कैऱ्या कापून झाल्यात आणि एवढ्या कैऱ्या साफ करून झाल्यात. ते सगळ्या कैऱ्या फोडून साफ करून झाल्यावर त्याला असं थोड्या वेळ सुकण्यासाठी ठेवल्यात. थोड्या वेळ उन्हात सुकवून आता यांना घरात घेतलंय. आता यामध्ये आपण मसाले वगैरे घालणार आहोत. पाहू शकता थोडं. तर आजीने आता तयारी केली आहे. तर काय काय घेतलंय? पहिलं मीठ, हां हळद, हां मेथी, हां मोहरी, हां काळा मसाला, हां बडीशेप, हां ओवा, हां डाळ्या, हां लाल चटणी. हां आता हे जाड मीठ आहे, एका भांड्यात काढून घेतले. थोडं थोडं सगळ्यात टाकून घेणार आहे, म्हणजे लोणचं खराब होत नाही, पाणी सुटतं, चांगलं राहतं. मला जरा कमी वाटलं मीठ, म्हणून अजून थोडंसं टाकून घेते. पाणी सुटतं जास्त मग. हे हळद आहे, सगळ्यात आपण थोडी थोडी घालून घेऊया, जे लोणचं खराब होत नाही. दिसतं का मला? पाहते कमी पडते का काय हळद, पाहते. कमी पडले तर टाकता येईल. ही मोहरी आहे, निसून घेतली, भाजून घेतली आहे, बारीक केली, मग सगळ्या लोणच्यात थोडी थोडी टाकून घेतली. मग
हे मेथी दाणे येतं, याला भाजून घेतलं, बारीक करून घेतलं, मग टाकून घेतलं. हे बडीशेप आहे, धने आहे, बारीक करून घेतले. तर थोडे थोडे टाकून घेते. मोहरीच्या डाळी टाकते. ते बेडेकर मसाला टाकून घेते. हे थोडीशी मिरची पावडर आहे, तिखट चव येण्यासाठी. करूया. तर आजी आता तिन्ही पण ह्याच्यातलं लोणचं सगळं मिक्स करते, म्हणजे सगळा मसाला सगळ्या कैऱ्यांच्या फोडीला व्यवस्थित लागेल. तर छान असं कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे. एकदम छान टेस्ट लागते. आता आजी सगळं मिक्स करून घेते आणि याला असंच ठेवणार आहे वरून सुती कपड्याने बांधून, म्हणजे याला रात्रीतून छान पाणी सुटेल. आजीने लोणचं असं आता तिसऱ्या दिवशी बरणीत भरून घेतलेलं आहे. 2 चिनी मातीच्या बरण्या आहेत आणि 2 प्लास्टिकच्या आहेत. ते लोणचं आता भरलं, गच्च भरलेलं दिसतंय, पण ते हळूहळू खाली जातं. आता आजीने यात तेल ओतण्यासाठी घेऊन आलेली आहे. सगळ्यात थोडं थोडं करून तेल ओतून घेणार आहे ती. तेल गरम करून घेतलेले, थंड करून घेतलेले. आता ओतून घेते.